नमस्कार यूट्यूब फॅमिली। आज आपण राज्यात 5 लाख उतार्यांवर वारसांची नोंद अनावश्यक कालबाह्य नोंदी काढण्याचे काम सुरू या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत। राज्य सरकारने मृतांच्या वारसांच्या नोंदी 7/12 उतार्यावर लावण्याच्या अर्थात जिवंत 7/12 मोहिमेला सुरुवात केल्यापासून आतापर्यंत सुमारे 5 लाखाहून अधिक उतारे जिवंत करण्यात आले आहे। त्यानुसार राज्यात सुमारे 22 लाखाहून अधिक 7/12 उतारे अद्ययावत करण्यात येणार आहेत। याच मोहिमेत आता अनावश्यक आणि कालबाह्य नोंदी जसे अपाक्षेरा म्हणजे एकत्र कुटुंब मॅनेजर नोंद, तगाई कर्ज, बंडिंग बोजी, इतर पोकळीस्त कमी होणार आहेत। त्यामुळे 7/12 उतारा अधिक स्पष्ट आणि सुटसुटीत होणार असून समजण्यास सोपा होणार आहे। राज्यात 1 एप्रिल पासून जिवंत 7/12 मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेत आतापर्यंत सुमारे 5 लाख उतार्यांवर वारसांच्या नोंदी लावण्यात आल्या आहेत। राज्यात सुमारे 45,000 गावे असून प्रत्येक गावात किमान 50 उतार्यांवर अशा नोंदी लावण्याची आवश्यकता असून संपूर्ण राज्यात सुमारे 22 लाख उतार्यांवर या नोंदी लावण्यात येणार आहेत। हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। या नोंदी करत असताना अधिकार अभिलेखात अद्ययावतीकरण कार्यवाही करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे। त्यानुसार अनावश्यक व कालबाह्य नोंदी कमी करण्यात येणार आहेत। या नोंदी होतील कमी तर कोणत्या? अनावश्यक नोंदीमध्ये अपाक्षेरा कमी करणे, एकूण नोंद कमी करणे, तर कालबाह्य नोंदी तगाई कर्ज, बंडिंग कर्ज, भूसुधार कर्ज, इतर पोकळीस्त नोंदी, भूसंपादन निवाडा व बिनशेती आदेशानुसार प्रलंबित कजाबचा अंमल 7/12 उतार्यावर घेणे, पोटखराब वर्ग अ खालील क्षेत्र लागवडी योग्य क्षेत्रात रूपांतरित करून 7/12 उतार्यावर घेणे, नियंत्रित सत्ता प्रकार शेरे प्रकार निहाय पडताळणी करून उतार्यावर घेणे, भोगवटादार वर्ग 1 व भोगवटादार वर्ग 2 असे स्वतंत्रपणे भूसुधारणा प्रकारनिहाय उतारा तयार करणे, अंतिम निस्तार पत्रकानुसार स्मशानभूमी व इतर निस्तार हक्काच्या नोंदी अधिकार अभिलेखात घेण्यात येत आहेत। तर त्याचा फायदा काय होईल? कालबाह्य नोंदीमुळे शेतकऱ्यांना जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार अथवा कर्ज प्रकरणे, भूसंपादन, मोबदला इत्यादी कामकाजावेळी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात। कालबाह्य आणि अनावश्यक नोंदी कमी झाल्यामुळे 7/12 उतारा अधिक स्पष्ट आणि सुटसुटीत होणार आहे। जमिनीच्या मालकी हक्कासंबंधीचे वाद कमी होण्यास मदत होणार असून शासकीय योजना आणि विकास कामांसाठी जमिनीची अचूक आकडेवारी उपलब्ध होणार आहे। जिवंत 7/12 मोहिमेत आता 7/12 उतारावरील अनावश्यक आणि कालबाह्य नोंदी कमी करण्यात येत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे।